हे बघ श्रेयस, परिस्थिती वेगळी आहे, तुला नाही माहिती. मला परिस्थिती समजूनच घ्यायची नाही. मला ना फक्त इतकंच कळतं की ती माझी पत्नी आहे आणि आम्ही एकमेकांसोबत आहे ना जीवन व्यतीत करण्याचा निर्णय घेतलाय. आणि तू जी तिला काय भावनिक ब्लॅकमेल करतेस ना, ते बेकायदेशीर आणि अनैतिक आहे. आणि तुला काय वाटतं, तू तिला माझ्यापासून लांब करून स्वतःच्या जवळ ठेवू शकशील? हा तुझा आहे ना गैरसमज आहे, गैरसमज. आणि हा एक गोष्ट लक्षात ठेव, मैत्रीत आणि प्रेमात आहे ना फरक असतो. तू तिच्यावर हक्क गाजवायचा प्रयत्न करतेस. तू तिला अशा कोंडीत पकडले जिथे ना ती इकडची राहू शकत आहे ना तिकडची. पण एक गोष्ट लक्षात ठेव, या सगळ्यातून ना तिला बाहेर काढणार तू तिच्याकडून घेतलेलं ते वचन फालतू आहे. आणि ते तिला पूर्ण करायची काहीच गरज नाहीये, कारण त्या वचनाला कोण तोडणार नाहीये. ती माझ्याशिवाय नाही राहू शकत. का नाही राहू शकत? आणि ती तुझ्याशिवाय राहू शकते की नाही हे काळ ठरवेल, तू नाही. मी तुला फक्त इथे शेवटची ताकीद द्यायला आलोय. आमच्या बेडरूमचे निर्णय, आमचा संसार आणि आमच्या नात्यातली जवळीक, या सगळ्या जी काही तू लुडबड करतेस ना, हे आज आणि या क्षणी थांबलं पाहिजे. आणि पुन्हा जर मला कळलं ना की तू माझ्या विरोधात तिचे कान भरतेस आणि आमच्या खासगी आयुष्यात नाक खुपसतेस, तर गाठ माझ्याशी आहे.